आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे। तो म्हणजे आनंदीचा गृहप्रवेश आता निंबाळकरांच्या घरी झालेला आहे। आता ते कसं सगळं झालं आणि कसं शक्य झालं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागात असं दाखवलं की आता आर्चीने विद्याधरला बाहेर फिरताना पाहिलेलं असतं। आता तेच ती घरी जाऊन सांगते। त्यानंतर आबा, आरती, आर्ची आणि शिर्के विद्याधरला बाहेर कसं सोडलं हेच विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात। आता तिथे आर्ची त्या पोलिसांना सांगत असते की विद्याधर बाहेर आहे, इथे नाही। त्यावेळेला शिर्के पोलिसांना जाब विचारत असतात की विद्याधर मालक बाहेर कसं फिरत आहेत बरं, त्यांना कोणी सोडलं? त्यावेळेला ते पोलीस सांगत असतात की नाही, ते बाहेर नाहीत, ते लॉकअप मध्येच आहेत। त्यावेळेला आता ती आर्ची पुन्हा कळकळून सांगत असते की नाही, मी त्यांना बाहेर पाहिलेलं आहे। आता इकडे आर्ची पोलिसांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच पाठीमागून लॉकअप मधून विद्याधरचा आवाज येतो। कोण आहे रे ते, माझ्या विरोधात कंप्लेंट करत आहे असं म्हणतच तो विद्याधर सगळ्यांच्या समोर येतो। आता शिर्के पटकन त्या विद्याधरकडे पाहतात तर खरंच तो लॉकअप मध्ये असतो। आता इथे आर्ची जे काही सांगत आहे ते सगळं खोटं आहे हे सिद्ध होतं। आता आर्ची त्या विद्याधरला पाहून एवढी घाबरलेली असते की तिला काही बोलावं असं सुचतच नाही। त्यावेळेला आता ती पुन्हा विद्याधरकडे बघून घाबरून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच आरती तिला गप्प बसवते। आता आबा पोलिसांची माफी मागतात, लहान मुलगी आहे, तिची चूक पोटात घ्या असं म्हणतात आणि पोलीस स्टेशन मधून निघत असतात। तेवढ्यातच आता शिर्केंना विद्याधर म्हणत असतात, काय शिर्के, तुम्ही त्या आर्चीचं ऐकून तिच्या पाठीमागे लगेच आलात का? त्यावेळेला आता शिर्केचं लक्ष तिथे शेजारी असलेल्या हवालदारकडे जातं आणि त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन असते, त्या चैनकडे शिर्केंचं लक्ष येतं। आता शिर्के मनातच विचार करत असतात की या हवालदारच्या गळ्यामध्ये विद्याधर साहेबांची चैन आहे म्हटल्यानंतर विद्याधर मालक नक्कीच बाहेर पडले होते। आता शिर्के पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन लगेच युगंधरला फोन करून सांगत असतात की तिथेच एक हवालदार होता, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन होती, ती छोट्या मालकांचीच होती, म्हणजे ते बाहेर आले असणार आहेत। त्यावेळेला आता युगंधर घाबरतो आणि पटकन शिर्केंना घरी बोलवून घेतो। आता इकडे विद्याधर लॉकअप मधून पुन्हा शलाकाला फोन लावतो। इकडे शलाकाने आनंदीला बेशुद्ध करून झोपवलेलं असतं आणि विद्याधरची वाट पाहत असते। तेवढ्यातच शलाकाला कळतं की विद्याधर पुन्हा पोलीस स्टेशन मध्येच अडकला आहे। आता ती विद्याधरला फोनवरच सांगत असते की मी तुझी वाट वगैरे काही पाहणार नाहीये, आता मी आनंदीला जिथे पोहोचवायचं आहे तिथे बरोबर पोहोचवणार आहे। त्यावेळेला आता हा चंदन सुद्धा तिथेच असतो। आता मात्र शलाका आनंदीला घेऊन युगंधरच्या घरी जाणार असते। आता इकडे युगंधरला आनंदीची खूपच काळजी वाटत असते की आनंदी नेमकी गेली कुठे। आता इकडे युगंधर जिथे आनंदीला ठेवलं होतं तिथे पटकन जातो आणि तिथल्या वॉचमनला झापायला सुरू करतो की ती पोरगी अशी कशी निघून गेली बरं इथून। त्यावेळेला तो वॉचमन सांगत असतो की कोणीतरी माझ्या डोक्यामध्ये मारलं आणि तिला घेऊन गेले, त्यानंतर काय घडलं मला आठवतच नाही। आता युगंधर मालक त्या वॉचमनवर खूपच चिडलेले असतात। आता इकडे शलाकाची एंट्री निंबाळकरांच्या घरी झालेली असते। आता हॉलमध्ये शलाका येते आणि सगळ्या निंबाळकरांना जोराने हाका मारत असते। निंबाळकर सगळे खाली या खाली या असं करून सगळ्यांना बोलवत असते। आता सगळेच ती शिल्पाताई वगैरे सगळे खाली येतात। शिल्पाताई खाली आल्यानंतर शलाकाला पाहून म्हणतात, ही चेटकीन इथे काय करत आहे बरं, ही अवदसा आमच्या घरामध्ये काय करत आहे, हिला या घरामध्ये एंट्री नाही, हिला पहिल्यांदा कोणीतरी बाहेर काढा। त्यानंतर ती शलाका शिल्पाताईवर चिडते आणि म्हणत असते, अगं शिल्पाताई तुझ्याकडे काम आहे म्हणूनच मी इथे आले आहे आणि आज मी तुला खूप मोठं सरप्राईज देणार आहे। त्यानंतर आता ही शिल्पाताई तर एवढी जास्त स्ट्रिक्ट दावली आहे की ती पुढच्या माणसाचं थोडं सुद्धा पाणीच ठेवत नसते। आता ती शलाकाला वाटेल तसं बोलत असते आणि ती शलाका ऐकून घेत असते। आता शलाका शिल्पाताईला म्हणत असते, तुला किती ओरडायचंय तेवढं ओरडून घे, कारण पुढच्या काहीच मिनिटांमध्ये तुझा आवाज एकदम खालीच येणार आहे, कारण तुझ्या भावाने गोष्टच अशी केली आहे। त्यावेळेला आता शिल्पा शलाकाला म्हणत असते, नेमकं तू असं काय सांगणार आहेस की ज्यामुळे माझ्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेस? त्यावेळेला आता शलाका म्हणते, अगदी थोडेच मिनिट थांब, मी तुला काहीतरी दाखवत आहे। आता शलाका पटकन बाहेर जाते आणि आनंदीच्या हाताला धरून घरामध्ये घेऊन येते। आता ही शलाका एवढी हुशार असते की ती आनंदीला घरी घेऊन येत असताना महिला संघटनामधील काही बायका सोबत घेऊन आलेली असते, कारण का युगंधरची बदनामी करण्यासाठी। आता आनंदीला घरात मध्ये घेऊन आल्यानंतर घरातील सगळेच आनंदीकडे पाहतच राहतात। त्यावेळेला आता शिल्पाताई या शलाकाला म्हणत असतात, ही कोण आहे? त्यावेळेला आता शलाका म्हणत
म्हणत असते सांगणार, नक्की सांगणार ही कोण आहे, पण त्या अगोदर लक्षात ठेवायचं की मी शलाका आहे आणि शलाका धमाकाच करत असते. त्यावेळेला आता शलाका म्हणते ही आहे तुमच्या घरची सून आणि या घराची मालकीन, म्हणजेच तुमच्या युगंधर मालकांची ही बायको आहे. त्यावेळेला आता ही शिल्पाताई खूपच चिडते आणि शलाकाला म्हणत असते काय वाटेल ते काय बोलत आहेस, ही आणि आमच्या घरची सून नाही, माझा भाऊ असं कधीच वागणार नाही, ही खोटं बोलत आहे. त्यानंतर आता शलाका म्हणत असते मला वाटलंच होतं की तू असं म्हणणार, म्हणून मी पुरावा घेऊनच आले आहे सोबत. त्यावेळेला आता शलाका पटकन मोबाईल काढते आणि युगंधर आणि आनंदीच्या लग्नाचा व्हिडिओ म्हणजे सप्तपदी अक्षदाचा व्हिडिओ त्या शिल्पाताईला दाखवते. आता ते पाहून शिल्पाताई शांतच बसतात. आता त्यावेळेला त्यांना काय बोलावं हेच कळत नसतं. घरातील सगळीच लोक थक्क होऊनच आनंदीकडे पाहत असतात. आता मात्र इथे आनंदी शांतच असते. तिला नेमकं काय चाललं आहे, काय घडत आहे हे कळतच नसतं, काय बोलावं हे सुद्धा समजत नसतं. त्यावेळेला शलाका आनंदीचा पुरेपूर इथे गैरफायदा घेत आहे. आता शलाका म्हणत असते आता ही निंबाळकरांची सून आहे. त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असते की मी हिला सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. त्यावेळेला आता महिला संघटनामधील बायका त्या शिल्पाताईला म्हणत असतात की युगंधर मालक साहेब सगळ्या गावातील बायकांचा आदर करतात आणि आनंदीशी लग्न करून सुद्धा तिला असं बाहेर एका छोट्याशा खोलीमध्ये ठेवलं जात आहे. हा तिचा किती मोठा अपमान आहे, आम्ही हा अपमान अजिबात सहन करणार नाही. आता त्या बायका असं वाटेल तसे बोलत असतात पाहून ही शिल्पाताई तर खूपच चिडते आणि त्या बायकांच्यावर ओरडते आणि म्हणते तुम्ही तर गप्पच बसा, एक अक्षरसुद्धा बोलू नका. त्यानंतर त्या बायका गप्प बसतात. आता त्या काकू म्हणत असतात की शिल्पा तू थोडं शांत बस, डोक्याने काम घे, कारण इथे आता युगंधरच्या इज्जतीचा प्रश्न आहे, त्याच्या नावाला काळीमा फासला जाईल. आनंदीला घरात घेण्याव्यतिरिक्त आपल्याकडे एकही पर्याय नाही. आता त्यात जाऊन सगळ्यांना सांगत असतात की आनंदीच्या प्रवेशाची तयारी करा. आता इकडे उंबरट्यावर माप ठेवलेलं असतं आणि आनंदी बाहेर उभी असते आणि तिला आत येण्यास सांगितलं जातं. त्यावेळेला आनंदी थोडीशी चाचपडतच अंदाज घेतच माप ओलांडते आणि घरामध्ये येते. आता इथे आनंदीचा एवढा गोंधळ उठलेला असतो की तिला काही कळायचंच बंद झालेलं असतं. आता ही शलाका शिल्पाताईला चिडवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते आता ही आनंदीच ही गरीब घरातील मुलगीच तुमच्या या घराची मालकीण आहे. त्यावेळेला आता शिल्पाताई एवढ्या रागवलेल्या असतात की त्या पटकन रूममध्ये जातात आणि युगंधरला फोन लावतात आणि युगंधरला सांगत असतात पटकन जिथे असशील तिथून घरी निघून ये, तुझ्याकडे माझं महत्त्वाचं काम आहे. आता युगंधर म्हणत असतो अगं ताई इथे महत्त्वाचं काम सुरू आहे, येतो ना मी नंतर. त्यावेळेला आता शिल्पाताई खूपच चिडलेली असते आणि युगंधरला ओरडूनच म्हणत असते या क्षणाला इथे नाही आलास तर मी तिथे येणार एवढं लक्षात ठेव. त्यानंतर युगंधर घरी यायला हो म्हणतो. आता युगंधर फोन ठेवून स्वतःच म्हणत असतो शिर्केंना की इकडे आनंदी गायब आहे आणि तिकडे ताईचा फोन आला आहे, म्हणजे आनंदी नेमकी शलाकाच्या हाती लागली आहे. आता इकडे युगंधर स्वतःच्या मनातच म्हणत असतो ही शलाका आनंदीला घरी तर घेऊन गेली नाही ना, जर घरी घेऊन गेली तर काय होईल या विचारानेच युगंधरला घामच फुटलेला असतो. तर प्रेक्षकांनो आनंदी मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की युगंधर मालक साहेब आनंदीला एकांतात म्हणत असतात की मी तुझ्याशी लग्न केलं आहे, याआधी माझं एक लग्न झालं होतं आणि माझ्याकडून तू कोणत्याही अपेक्षा ठेवू शकत नाहीस. आता तुझा निर्णय आहे की तुला माझ्यासोबत राहायचं आहे की तुझं आयुष्य तुला जगायचं आहे. तर पुढील भागामध्ये आनंदी नेमकं युगंधरला काय उत्तर देणार आहे, ती त्यांच्यासोबत राहणार की तिचं आयुष्य पसंत करणार हेच पाहणार आहोत. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित थोडक्यात ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.